संस्कृती आणि विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीनं चक्क कळस गाठलेला आहे. तर आज आपण बोलणार आहोत पुण्यामध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाबद्दल. नमस्कार मंडळी, माझं नाव विकास. तुम्ही पाहताय ट्रू क्राईम विथ विकास. तर तारीख आहे 16 मार्च 2024 रोजी. सकाळची वेळ होती. एक व्यक्ती गंभीर अवस्थेत पोलीस ठाण्यामध्ये पोचतो. भारतीय विद्यापीठ पोलीस चौकी आहे तिथं पोचतो आणि तिथं जाऊन तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना सांगतो की मी माझ्या स्वतःच्या पत्नी आणि मुलीला संपवलेलं आहे. तर हे ऐकून तेथील पोलीस कर्मचाऱ्यांचाही विश्वास बसत नाही की हे असं काय बोलतो आहे. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं जातं आणि पूर्ण माहिती त्याकडून घेतली जाते, कुठे राहतो, काय करतो किंवा काय कसं झालं वगैरे. तर त्या व्यक्तीचं नाव होतं अजय तळेवाले, वय 45 वर्ष. तो कात्रज येथील एका परिसरात राहत होता. तर पोलीस घटनास्थळी पोचतात. घटनास्थळी पोचल्यानंतर तिथं कात्रज परिसरात त्याचा फ्लॅट असतो. त्या फ्लॅटमध्ये ते आत जातात. त्यावेळेस त्यांना म्हणजे एकदम मन सुन्न करणारे पुढं दृश्य दिसतं. एक महिला म्हणजे मृत्युमुखी पडलेली असते आणि एक छोटी मुलगी 16-17 वर्षाची मुलगी, ते दोन्हीही मृत पडलेल्या त्यांना आढळतात. त्यानंतर लगेच ते त्यांच्या बॉडी घेतात आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देतात. अजय तर त्यांच्या ताब्यात असतोच ऑलरेडी. त्यानंतर ते पोलीस चौकीत येतात आणि अधिक तपासासाठी तपास सुरू करतात. तेवढ्यात पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण येतो. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काही धक्कादायक बाबी समोर येतात. तर ती जी महिला आहे तिच्या दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या असतात आणि तोंड आवळून म्हणजे उशीने तोंड आवळून तिचा खून केलेला असतो. आणि मुलीचंही सेम तसंच, तिला फक्त उशीने तोंड दाबून तिला मारलेलं असतं. तर पूर्ण घटना अशी, भारतीय विद्यापीठ परिसर आहे तिथं, कात्रज हा भाग आहे. तिथंच दत्तवाडी भागामध्ये व्यंकटेश म्हणून सोसायटी आहे. तिथं हे अजय तळेवाले, वयवर्ष 45, हे मागील काही वर्षापासून तिथं राहत आहेत. तसेच त्यांची पत्नी आहे श्वेता तळेवाले, वयवर्ष 40, आणि त्यांची मुलगी आहे शिरोली, वयवर्ष 16, आणि त्यांचा अजून एक छोटा मुलगा आहे. तर ते मागील काही वर्ष तिथं राहत आहेत. तर त्यांच्याबद्दल माहिती अशी की श्वेता जी आहे तिचा पहिला घटस्फोट झालेला आहे आणि पहिल्या पतीपासून तिला एक मुलगी आहे जिचं नाव शिरोली आहे. आणि त्या घटस्फोटानंतर श्वेता यांनी अजयशी लग्न केलं. त्यानंतरही त्यांना अजय आणि श्वेताचा एक मुलगा झाला. दोघांचाही संसार सुखी चालला होता. अजय हे फायनान्सची कामं करायचे, म्हणजे गाड्यांना फायनान्स करणे, होम लोन्स, असे फायनान्सची कामं करायचे. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण मागचे काही दिवस अजय आहेत त्यांच्या कामावरती थोडासा हे व्हायला लागलं की त्यांचं म्हणजे काम व्यवस्थित होत नव्हतं, चांगले पैसे भेटत नव्हते. त्यामुळं त्यांच्या घरात आर्थिक तंगी, चणचण ही चालू झाली होती. आणि ह्या आर्थिक तंगी, ह्या चणचणीमुळं घरातही दोघांचे खटके उडायला लागले. कारण की घरातलं सगळं त्यांना बघायचे, भागवायचे, सगळ्या मुलीची फी, बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जे घरात सगळ्या नॉर्मली जे खर्च लागतात त्या सगळ्या गोष्टी बघायचं होतं. त्यामुळे त्या नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणं व्हायला लागली या पैशामुळं. मग हे सगळं तरी तसंच चालू होतं. आता पण तारीख आहे 15 फेब्रुवारी 2024. त्या दिवशी नेहमीप्रमाणे पती घरी आला. त्यानंतर त्यांची परत पुन्हा भांडणं चालू झाली. भांडणं जरा जास्त तीव्र होती. त्यानंतर पत्नीनं धमकी दिली की मी आता माझ्या मुलीला घेऊन माहेरी निघून जाते, मी काय तुझ्यासोबत राहत नाही. असं झाल्यानंतर ती झोपायला गेली. पण ह्या पतीला प्रचंड राग आला. त्याला काही झोप लागत नव्हती. तो काय झोपे ना, त्याच्या मनात आधी म्हणजे विचारायला लागले की आधीच असं चाललं आहे. म्हणजे एक माणूस ऑलरेडी तो तणावाखाली खूप होता, म्हणजे पैशाच्या, कामाच्या, आणि त्यात घरात असं. त्यामुळे तो एकदम असं म्हणजे पेटून उठला आणि त्याला काही झोपच लागणार. तो म्हटला की आता काहीतरी ह्याच्यावर बघितलं पाहिजे. वारंवार बायको मला अशी धमकी देते, असं करते, तसं करते. त्यानंतर मध्यरात्रीची वेळ होती. तो उठला, घरातील किचनमधून एक चाकू घेतला. त्याची पत्नी आणि मुलगी बेडरूममध्ये झोपले होते. तो गेला, पत्नीचा हात पकडून सपासप दोन्ही हातावर वार केले. दोन्ही हाताच्या नसा त्याने पत्नीच्या कापून टाकल्या. त्यानंतर आरडाओरडा करू नये म्हणून पत्नीच्या तोंडावर उशी दाबली. तेवढ्यातच त्याची मुलगी उठली.
मुलगी आईला वाचवाय जाते पण काही फायदा झाला नाही. त्यांनी तिलाही पकडलं आणि तिच्याही तोंडावरती उशी आवळून तिचा खून केला. तर खून केल्यानंतर तसंच तो 1-1.5 तास तिथंच थांबला आणि सकाळी तो पोलीस चौकीमध्ये हजर झाला आणि घडलेला घटनाक्रम पूर्ण पोलिसांना सांगितला आणि त्यांनी सरेंडर केलं. तर ही खूप दुःखद घटना घडली. ह्याच्या जागेवर त्या अजयनी थोडंसं स्वतःला शांत केलं असतं किंवा जर भांडणं झालेत किंवा एवढं जर झालं आहे त्यानंतर तो थोडा वेळ बाहेर गेला असता, थोडं स्वतःला शांत केलं असतं तर कदाचित ही घटना घडली नसती. किंवा अजून एक त्यांच्याकडे पर्याय होता, ते व्यवस्थितपणे दोघं वेगवेगळे झाले असते तरीही ही गोष्ट करण्याची गरज नसती पडली. आता त्या 2 बिचाऱ्या निष्पाप जीवांचे जीव गेले. हा आता आयुष्यभर बसणार जेलमध्ये. आता 2 हे जे काय माहीत आता फाशी भेटेल की काय, कुठली काय सजा तेच सांगता येत नाही.